खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी समुद्रावर मोठं पक्ष आहे आणि त्याच्यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी मला हा स्थायी समितीचं पद दिलं. त्याचं मी 100% सोनं करेन, कारण त्यांना माहिती आहे मी ग्रामपंचायती सदस्यापासून ते जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक दोन वेळा मला शासन काय प्रशासन काय चांगलं अवगत आहे. त्यामुळं त्याच्यावर विश्वास ठेवून हा पद मला दिलेला आहे. 100% पनवेलकरांच्या जनतेसाठी मी पूर्णपणे मला झोकून देईन आणि पनवेलच्या विकासाला आम्ही महापौर असतील, उपमहापौर असतील, परिजन ठाकूर असतील, सभागृह नेते असतील, आमचे गटनेते असतील, यांना सगळ्यांना घेऊन आणि प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाने हा सर्व कामकाज पुढे नेऊ आणि जनतेला न्याय देऊ. सभापती पदासाठी बरीचशी नावं समोर येत होती, पण एवढ्या तरी की अटीतटीमधनं तुमचं नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. तर सगळ्यात प्रथम ह्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? मी तुम्हाला सांगितलं प्रशांतदादा ठाकूर साहेब एवढे चाणक्य बुद्धीचे आहेत, तर त्यांना माहीत आहे हा दुसऱ्या टर्ममधला पहिला सभापतीपद आहे आणि कोणतरी अनुभवी माणूस पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मी 5 वर्षे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो आणि मी स्वतःला झोकून देतो. माझी विशेष जिल्हा परिषद सदस्य होती, सभापती होती आणि त्याचा अनुभवाच्या शिदोरीने आम्हाला त्याने आमच्याकडे बघून हा पद आम्हाला दिला. बरीचशी कामं आता प्रशासकीय कार्यकाळ असल्यामुळे बरीचशी कामं आता झालेली नाही. यापुढे आपण ती कामं आता सगळ्यात प्रथम कोणत्या कामांना आपण प्राधान्य देणार आहे? सगळ्यात प्रथम 100% तुमचा प्रश्न खूप छान आहे. गेली 5 वर्षानंतर 3-3.5 वर्ष प्रशासक होता. आता आम्ही परवा पदभार सांभाळल्यानंतर सर्व आढावा घेऊ. सर्व खात्यांचा आढावा घेतल्यानंतर या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी पुढच्या वेळी देतो. प्रशासकीय आपली तगडी मजबूत आपलं हे आहे, आपलं वर्चस्व आहे आणि तुमचा हा जो अनुभव आहे तो अनुभव हा पनवेलच्या जनतेला कसा हे होणार आहे? प्रशासकीय ताकद वगैरे नाही आहे. अधिकारी आणि पदाधिकारी यांची सांगड एक असेल तर जनतेच्या विकासाला चालना आहे. तुम्हाला सांगतो मी ग्रामपंचायतीचा सदस्य असताना ग्रामसेवकाची आपल्याला हितगुज साधायचं असतं. जिल्हा परिषदेला शिवसारख्या पदाधिकाऱ्यांशी हितगुज साधायचं असतं. पंचायत समितीचे BDO असतील आणि आता महापालिकेमध्ये आयुक्त असतील, उपायुक्त असतील, त्यांच्याशी हितगुज करून जे जनतेचे हिताचे प्रश्न आहेत ते आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील, परिजन असतील, नितीनभाई असतील, महापौर असतील, उपमहापौर असतील आणि आमचे विनयदार सभागृह नेते असतील, यांना सगळ्यांचे मार्गदर्शन आहे. हा विकासाचा गाळा 100% पुढे येऊ. तुम्ही बघता प्रशांतदादा ठाकूर साहेब, तुम्ही असेंब्लीमध्ये आज किती प्रश्न उचलतात. पनवेलसारख्या ठिकाणी हा ट्रॅफिकचा एवढा प्रश्न आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करतात. पनवेल आधी काय होती, आता तुम्ही जाऊन बघा किती मोठे मोठे रस्ते. म्हणजे हा 2016-17ला आमदार प्रशांतदादा ठाकूरनी महापालिका आणून खूप चांगला असा उपक्रम राबवलेला आहे. मी जिल्हा परिषदेमध्ये असताना 3 लाख 3.5 लाख निधी यायची. आता महापालिका झाल्यानंतर भरपूर सारी निधी आहे आणि त्याच्या विकासाच्या जोरावर विकास करू शकतो. पुढे पण हा रथ असाच प्रकारे जोराने चालेल आणि येणाऱ्या या 4-5 वर्षामध्ये नवी मुंबईची बरोबरी आम्ही करण्याचा मानस ठेवलेला आहे. त्या अनुषंगाने आपण हा 100% करतो. सगळा संघर्ष तुम्ही तळागाळात हा सगळा संघर्ष करताना भावनांसोबत हा सगळा प्रवास आम्ही देखील बघितलेला आहे. आज खऱ्या अर्थाने ताईंकडे नगरसेवक आणि आता सभापती पदाची जबाबदारी आहे. न्याय मिळाला आहे? नक्कीच तुम्हाला सांगेन की मी मगाशीच सांगितलं भारतीय जनता पार्टीमध्ये काम करेल त्याला नक्कीच न्याय मिळतो. आता आम्ही ज्यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो त्याच्यानंतर सर्वप्रथम महापालिका लागली.
माझ्यासोबत आलेल्या सगळ्याच माझ्या सिटिंग नगरसेवकांना सगळ्यांना न्याय मिळाला त्याच्यामुळे, आणि ज्यांना सीट देता नाही आली त्यांना स्वीकृत देखील सदस्यपदी बसवलं. नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आली. तुम्ही बघाल वडगर, गव्हाण, इकडे पळसपे, या बाजूला वावेघर जिल्हा परिषद, इथे पंचायत समिती राजू पाटील, इकडे सदस्य म्हणून प्रकाश जितेकरांच्या सुनबाई, तिकडे आमच्या जिज्ञासा कोळी सरपंच, ह्या ज्या सोबत आल्या त्यांची नावं मी घेतोय, अतुलजी असतील, नंतर या बाजूला इकडे म्हणजे हे सगळीच मंडळी, त्यांना सगळ्यांनाच न्याय मिळाला. याच्यात माझ्या मनामध्ये दुमत अजिबात नाही आणि तीळ मात्र शंका नाही. आणि ज्या पद्धतीनं मग सन्मान्य जी एम म्हात्रे साहेब असतील आणि रामशेठ ठाकूर साहेब असतील, या दोघांनी ज्या पद्धतीनं प्रचारात उतरून तेव्हा त्यांच्यावर चर्चा आणि टिंगल देखील झाली की एका स्कूटीवरचा फोटो जो व्हायरल झाला आणि त्याची टिंगल केली, परंतु तुम्ही बघा शेवटी रिझल्ट लागल्यानंतर त्या जोडीची पुन्हा चर्चा झाली, रायगडमध्ये चर्चा झाली. आणि आज तुम्ही बघाल की पारंपरिक शेतकरी कामगार पक्षाच्या जागा या आम्ही आल्यानंतर मग सन्माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब आणि आम्ही हे सगळे मिळून आम्ही जुनं नवीन काही वाद न करता किंवा वाद म्हणण्यापेक्षा की आम्ही लवकरात लवकर एकत्र म्हणजे मनोमिलन बोलतात त्या पद्धतीनं होऊन आम्ही जुने नवीन कार्यकर्ते एकत्र होऊन काम केल्याने हे फळ मिळालेले. त्याच्यामुळे मला वाटतं 100% ही ताकद रामशेठ ठाकूर साहेब आणि आदरणीय जयंत म्हात्रे साहेब या दोघांची ताकद पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध करताना या पनवेल उरण खालापूरमध्ये दिसली. सर आपण आज माझी पनवेल महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती सभापती माझी निवड झाली आहे. मला अत्यंत आनंद होत आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली मी महिला सक्षमीकरण, रोजगार ह्या विषयांवर नक्कीच काम करण्याचा प्रयत्न करीन. आज भारतीय जनता पार्टीने मला ह्या पदावरती निवडलं त्यासाठी मला उचित समजलं, त्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे. मी नागरिकांच्या काही महिलांच्या समस्या असतील त्यावर सकारात्मक व विकासात्मक काम करण्याचा पूर्णतः प्रयत्न करेन. जेव्हापासून तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहात तेव्हापासून तुम्ही दौरा सुरू केलाय, पाहणी दौरा केलेला आहे, आता तर पद सुद्धा मिळालंय, तर महिलांसाठी कशी काय तयारी असणार? सर्वप्रथम माझी निवड नगरसेविका म्हणून झाली, पण माझा पहिला विषय हा महिलांवरच होता. पण की महिलांसाठी आपण काय करू शकतो, आणि नेमकीच माझी सभापती म्हणून निवड झाली तर नक्कीच मला आता त्याच्यावर जोराने काम करायची संधी मिळेल. तुमच्या या वाटचालीमध्ये भाऊंचा आणि दादांचा मोठा वाटा आहे. खूप जास्त आमचे बाबा आणि माझे पती प्रीतम म्हात्रे ह्यांचा खूप मोठा सहभाग आहे माझ्यासाठी, आणि त्यांच्याचमुळे आज मी पुढे मला जाण्याची संधी मिळते आणि त्यांचेच मार्गदर्शन माझ्यासाठी पुढेही खूप कामी येणार आहेत. आणि तसेच रामकाका असतील, प्रशांतदादा असतील, आपले विक्रांतदादा असतील, परेशदादा असतील, ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मी नक्कीच काम करायचा प्रयत्न करीन आणि मला काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी पण संधी मिळेल. थँक्यू.